दरम्यान एक मोठी बातमी, अखिल भारतीय कामगार संघाच्या कार्यकर्त्यांचा राडा झाल्याचं बघायला मिळालं। मुंबई विमानतळावरील फ्लाइट सर्व्हिसेस कंपनीच्या कर्मचाऱ्याला त्यांनी चोप दिलेला आहे। कंपनीकडनं कामगारांचा छळ झाल्याचा आरोप करण्यात येतो। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, अखिल भारतीय कामगार संघाच्या कार्यकर्त्यांचा राडा। मुंबई विमानतळावरील कंपनीच्या कर्मचाऱ्याला चोप देण्यात आला। फ्लाइट सर्व्हिसेस कंपनीच्या कर्मचाऱ्याला हा चोप, या कंपनीकडनं कामगारांचा छळ झाल्याचा आरोप करण्यात येतोय। मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, अखिल भारतीय कामगार संघाच्या कार्यकर्त्यांचा राडा। मुंबई विमानतळावरील फ्लाइट सर्व्हिसेस कंपनीच्या कर्मचाऱ्याला चोप दिलेला आहे अखिल भारतीय कामगार संघाच्या कार्यकर्त्यांनी। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय, या कंपनीकडनं कामगारांचा छळ झाल्याचा आरोप करण्यात येतोय। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले। देवेंद्र, सौरभ, आपण बघतोय की मुंबई विमानतळ इथली एक कंपनी आहे। या कंपनीमध्ये अखिल भारतीय कर्मचारी जो संघ आहे त्याच्या कार्यकर्त्यांनी राडा केलेला पाहायला मिळतोय। या कंपनीकडून कामगारांचा छळ केला जातोय अशा पद्धतीचा आरोप इथल्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि कंपनीमध्ये जाऊन जे HR आहेत त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे। कालच आपण बघितलेला आहे की जे भाजपचे आमदार आहेत रवींद्र चव्हाण यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचा मुंबई विमानतळ इथे राडा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। देवेंद्र, यावर लक्ष असणारच आहे। याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।